नमस्कार. आज 27 जून 2026 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. प्रमुख बातमी: न्यास सरचिटणीस संपतराय यांचा अखेर राजीनामा. अयोध्या अपहार, 8 जण अटकेत. पहा, श्रीराम जन्मभूमी अयोध्या आणि श्रीराम मंदिर येथील जे भ्रष्टाचार प्रकरण किंवा जे काही तिथे गैरव्यवहार होत होते त्याच्या निमित्ताने 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच पहा, चंपतराय आणि अनिल मिश्रा या दोघांनी पण नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिलेला आहे. ओके, मग यालाच अनुसरून पहा, महात्मा गांधी यांचं एक कोट आहे जे की मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण टाकलेलं आहे. व पहा, UPSCने पण त्यावरती प्रश्न विचारलेला आहे इथिक्समध्ये, की निसर्गाने आपल्या गरजा भागवण्यासाठी सर्व पूर्ण काही दिलेलं आहे पहा, पण एखाद्याची जी लालच आहे ना ती भागवण्यासाठी पुरेसं नाही आहे. मग नक्कीच आज शनिवार आहे, उद्या रविवार, त्यानिमित्ताने त्यावर तुम्ही निबंध नेण्याचा नक्की प्रयत्न करा. थोडंसं फिलॉसॉफिकल एसे आहे, परंतु पहा, कदाचित MPSC पण तशा पद्धतीने प्रश्न विचारू शकते. ओके, बंधन कुठंच नाही आहेत, पण तुम्ही तुमच्या विचारांना वगैरे तिथं नक्कीच प्राधान्य देऊन तो निबंध लिहिण्याचा प्रयत्न नक्की करू शकता. ओके, तर तो प्रश्न मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. डन. त्याच्यानंतर पुढची बातमी: MPSCचा वैकल्पिक विषय रद्द. गट क परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय. काल MPSCने पहा पत्रकार परिषद पण घेतलेली आहे. त्यानंतर आयोगाने विद्यार्थ्यांची चर्चा करावी असं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन आहे, की ऑनलाईन परीक्षा व्हाव्यात किंवा नाही हे विद्यार्थ्यांमध्ये जाऊन MPSCने एकदा तो निर्णय घ्यावा. हे अतिशय महत्त्वाचं देवेंद्र फडणवीस यांनी बोललेलं आहे पहा. पण त्यांनी काय म्हटलं पहा, की जे कोचिंग संस्थान वगैरे त्यांनी चुप्प राहायचं आहे, कारण त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना भडकवलं वगैरे जाऊ शकतं. त्यामुळे पहा, मी जास्त इथं बोलू शकणार नाही, कारण हे पण पब्लिक प्लॅटफॉर्म आहे व पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आपल्याला तशा पद्धतीने बोलता येणार नाही किंवा माझा जो राग आहे तो व्यक्त करता येणार नाही MPSCकडे. ओके, त्यामुळे मी माझे शब्द मागं घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. होर्मुझवरून इराणचा पुन्हा अकांड तांडव. आता हे चालतच असणार आहे, पण प्रत्येक रोजी आपण जर याच न्यूजला जर घेऊन बसलो, स्टेट ऑफ हॉर्मुझ कुठं आहे, काय आहे वगैरे, तर हे आपल्यासाठी योग्य नसणार. त्यामुळे आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, व्हेनेझुएलामध्ये मदतीचा ओघ. भारत सरकारने पण त्यांना मदत करण्यासाठी आपले शिप्स वगैरे पाठवले, तर पुढे आपण पाहणार आहोत कोणतं मिशन वगैरे आहे ते. त्यानंतर NCERTच्या पुस्तकात न्यायपालिकेचा गौरव, नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारी संस्था असल्याचे कौतुकोद्गार. ठीक आहे, सुप्रीम कोर्ट पहिल्यांदा नाराज झालं होतं, पाहता सुप्रीम कोर्ट एकदम खुश आहे. त्यानंतर योजना केंद्राची, खर्चाचा बोजा मात्र राज्यावरती. तर पहा, ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरात शाश्वत पाणी पुरवठ्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जल जीवन योजनेत केंद्र सरकारच्या हिश्श्याव्यतिरिक्त 22,898 कोटी रुपये स्वनिधीतून देण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. मग नक्कीच पहा, 22,898 कोटी जर केंद्र सरकारच्या योजनेला जर द्यायची म्हटले तर आता राज्य सरकारकडे पहा पैसे नाही आहेत. अगदीच वित्तीय तूट वाढण्याची आणखीन जास्त शक्यता आहे. तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 26,000 कोटी, त्याच्यानंतर 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंपसाठी मोफत योजनेकरिता 20,000 कोटी त्यांनी दिले आहेत व कर्जमाफीसाठी नुकतेच 36,000 कोटी लागलेली आहेत. मग ह्या संपूर्ण गोष्टींचा विचार करता आणि त्यामध्ये पहा 22,898 कोटीची जर गरज लगेच लागणार असेल तर नक्कीच राज्याची जे काही आर्थिक साख आहे ती खूप कमी होत असलेली तर बेसिकली पाहायला येत आहे व तूट महाराष्ट्र राज्याची वाढत आहे. मग याला उपाय काय असतील तर लवकरात लवकर पहा, आपण इंडस्ट्रियलायझेशनवरती वगैरे फोकस करणं गरजेचं आहे, म्हणजे उत्पन्न वाढीसाठी आपण प्रयत्न करावा लागेल. ओके, आता तुम्ही याला राज्याच्या हेतूने न पाहता तुम्ही आपल्या घराच्या हेतूने पहा. ओके, जर एखाद्या घराचा किंवा अगदीच पहा आपल्याच घरातील जर खर्च वाढत असेल व उत्पन्न कमी होत असेल तर तुम्ही काय कराल? मग तर नक्कीच पहा, आपण उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करू. कारण पहा, लाडकी बहीण योजना, त्यानंतर ज्या अन्य काही सोशल ज्या योजना आहेत त्या आपल्यासाठी खूप गरजेच्या आहेत. बरोबर आहे, सोशल स्कीम आपल्यासाठी गरजेच्या आहेत. मग त्यावेळेस आपण त्या स्कीम तर बंद करू नाही शकत ना. आता अगदीच पहा, तुमच्या घरचा खर्च कशामुळे वाढत चाललेला आहे तर वाढती महागाई, त्याच्यानंतर पहा सिलेंडर, राशन वगैरे यावरती तुमचा खर्च होत आहे. बरोबर, मग त्या गोष्टींवरती खर्च होत आहे म्हणून तुम्ही जेवण बंद करणार आहात का किंवा त्यावरती गोष्टींवरती खर्च कमी करणार आहात का? तर बिलकुल होऊ शकत नाही ना. हां, नक्कीच तिथं आयफोन घेणं हे टाळू शकता तुम्ही. मग नक्की महाराष्ट्र राज्य सरकार पण म्हणजे दुसऱ्या वायफाय गोष्टींवरती खर्च करणं टाळू शकतं. व मेन्स परीक्षेला जर प्रश्न आला तरी तुम्ही हेच म्हणजे सिंपल उत्तर आहे, एवढं जरी लिहिलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. डन. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, आज मी खुश आहे कारण जास्त बातम्या नाही आहेत आपल्यासाठी. नेक्स्ट आहे, व्हेनेझुएलात 50,000 बेपत्ता, भूकंपातील मृतांचा आकडा 589 वर 2 दिवसांत ही शोध कार्य चालूच आहे पहा. त्यानंतर व्हेनेझुएला मदत करण्यासाठी आपण भारताचे ऑपरेशन अमी स्टार्ट
ओके, प्लीज नाव लक्षात ठेवा. व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन अमिस्टाड मोहीम सुरू केली असल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शुक्रवारी जाहीर केले. अमिस्टाड या स्पॅनिश शब्दाचा अर्थ मैत्री असा होतो. ऑपरेशन अमिस्टाड अंतर्गत हवाई दलाच्या C-17 विमानातून वैद्यकीय मदत आणि 35 टनांपेक्षा अधिक मदत सामग्री पाठवली जात आहे. आता नक्कीच पहा, परीक्षेला जर प्रश्न आला की ऑपरेशन अमिस्टाड हे कोणत्या देशासंदर्भात केलेलं होतं, तर नक्कीच पहा व्हेनेझुएला सोबतचं हे ऑपरेशन आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे ऑपरेशन मैत्रीच आहे बेसिकली, परंतु स्पॅनिश भाषेमध्ये आहे ते. ओके, यासाठी प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. सरळ सेवेला किंवा राज्यसेवेला किंवा अगदीच पहा कंबाईन परीक्षेला आपण पूर्व परीक्षेला असे प्रश्न विचारले जातात, कारण डायरेक्टली वन लाईनर आहे. यामुळे प्लीज हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पहा, अन्य घडामोडी जर तुम्ही पाहिला तरी तर नक्कीच देण्यात आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही मला सांगू शकता की हा भूकंप किती रिश्टर स्केलचा होता, तर 7.2 आणि 7.5 एवढा तीव्र रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. यासोबत 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप जो आहे तो जपानमध्ये पण त्याच दिवशी आलेला होता. ओके, पण जपानचं जास्त नुकसान नाही झालं, पण व्हेनेझुएलाचं इथं जास्त नुकसान झालेलं आहे. पण यामध्ये चांगली गोष्ट म्हणजे काय पहा, जे नैसर्गिक तेलाचे साठे वगैरे आहेत ना, त्यांचं बिलकुल नुकसान झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, उर्वरित अन्य घडामोडी आपल्यासाठी गरजेची नाही आहे. नेक्स्ट पहा, हर्मुजवरून इराणचा पुन्हा हे पाहिलेलीच आहे न्यूज. ठीक आहे. नेक्स्ट पहा, ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांची नावे प्रथमच जाहीर करण्यात आली आहेत व राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये या शहीदांची नावे कोरली गेलेली आहेत. तर त्यापैकी पहा, शहीद झालेल्यांची नावे आपण वाचत आहोत. सुभेदार मेजर पवन कुमार, रायफलमॅन सुनील कुमार, लान्स नाईक दिनेश कुमार, अग्निवीर मूद मुरली नायक, हवालदार सुनील कुमार सिंह आणि हवाई दलाचे सार्जंट सुरेंद्र कुमार अशी या शहीद सैनिकांची नावे आहेत. ओके, तर अगदीच पहा, यांनी प्राणांची आहुती देत देशाला वाचवण्यासाठी किंवा सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच देश नमन असेल. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. 6 कोटी मतदारांची नावे बाद, स्किप करू शकता. नेक्स्ट पहा, बाकी पहा, ठाकरे गटाचे आमदार पण फुटणार आहेत. ह्या बातम्या आता म्हणजे नाही, जाऊ द्यात. त्याच्यानंतर संपादकीय लोकसत्ता, भाषा शोकाच्या पलीकडे. आता नक्कीच पहा, विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना मराठी भाषा बोलता येत नाही. ओके, त्यामुळे आता अगदीच जाऊ द्यात, त्याबद्दल जास्त बोलणार नाही मी. त्यानंतर पुढे, पश्चिम आणि मध्य युरोपात उष्णतेची लाट किती आणि कशामुळे. आता नक्कीच पहा, याला डायरेक्टली आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या क्लासच्या माध्यमातूनच समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात, कारण इथं मॅप दिलेला होता मी. कुठे गेला तो मॅप? हा, तर हे पहा, याला पहिल्यांदा क्लीन करून घेईल मी. ओके, हां, त्यानंतर जे विद्यार्थी इंटरनॅशनल रिलेशनचं काय म्हणू शकता क्लास वगैरे पाहू इच्छितात किंवा बॅचबद्दल इच्छुक आहेत ना, त्यांनी संपर्क साधू इच्छिता. इंटरनॅशनल रिलेशनचे डेमो व्हिडिओज आपल्या चॅनलवरती मी 2 टाकलेले आहेत, तुम्ही ते पाहून घेऊ शकता. आता बाहेर पाऊस आहे, त्यानिमित्ताने पहा आजचं इंटरनॅशनल रिलेशनचं लेक्चर जे आहे ते रेकॉर्ड करेल किंवा नाही करेल, पण उद्या म्हणजे जर पाऊस वगैरे नसेल तर नक्कीच तुम्हाला ते प्राप्त होतील. ओके, काळजी नका करू, सिलेबस वेळेत वगैरे मी संपवून देईन. तर लक्षात घ्या, आता हे आहे पहा युरोपियन युनियन, इथं आहे युनायटेड किंगडम, इथं आहे फ्रान्स, इथं आहे जर्मनी, त्यानंतर स्पेन इथं आहे. बरोबर, मग आता झालेलं काय पहा, हे जे एवढा प्रदेश आहे, आता तुम्हाला दिसत असेल तर हायलायटरचा आपण यूज करूया तिथे. ओके, हा जो एवढा युरोपियन युनियनचा पट्टा आहे पहा. ओके, हा झालेला काय आहे, आता हीट डोम इथं तयार झालेला आहे. आता हीट डोम म्हणजे काय पहा, तर नक्कीच तिथे जास्त उष्णतेचा तो प्रदेश झालेला आहे. व तुम्हाला माहिती असेल की हे पहा, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे आहे. ओके, आणि हे आहे इक्वेटर व हे आहे आपलं कॅप्रिकॉन. मग या प्रदेशाचा एवढाच जो प्रदेश आहे ना, याचं तापमान अगदीच जास्त असतं, कारण इथं सूर्याची उष्णता जी आहे ना, ते दरवेळेस तेवढी सारखीच असते. ओके, म्हणजे तीव्रता सूर्याची जी उष्णता आहे ना, इथं जास्त असणार आहे. याच्या पलीकडे सूर्याची उष्णता जी आहे ती कमी कमी होत जाते व इथपर्यंत हे शेवटचं टोक. त्याच्यानंतर तर सूर्याची किरणे वगैरे 6 महिन्यासाठीच असतात पहा. बरोबर आहे. मग या सिच्युएशनमध्ये झालेलं काय पहा, आता सध्याला पण सूर्य कुठं आहे, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आहे व आपल्याकडे उन्हाळा त्याच कारणामुळे आहे पहा, कारण हे जो प्रदेश आहे आपण कशामध्ये आहोत, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आहोत. व तुम्हाला माहिती असेल पहा, इथे तुम्ही भारताची स्थिती जर पाहिला तर काय आहे, सध्याला उन्हाळा आहे, कारण सूर्यास्ताचा नॉर्थ हेमिस्फिअरला आहेत. बरोबर आहे. मग इथं काय झालंय पहा, आपल्या देशावर किंवा अगदीच आपली जी लँड आहे तिथं लो प्रेशर तयार झालेलं आहे. मग त्यालाच धरून तुम्ही जर हा जर ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि इक्वेटर या दरम्यानचा जर प्रदेश पाहिला तर इथं काय आहे, सहारा डेझर्ट आहे पहा हा. ओके, सहारा डेझर्ट पण आज घडीला कसा असणार आहे, तर उष्ण असणार आहे, एकदम तप्त झालेला आहे. बरोबर. मग हे सहारा डेझर्टमधून जे तप्त वारे आहेत ना, ते कुठं चाललेले आहेत पहा, ते चाललेले आहेत युरोपियन युनियनमध्ये. म्हणजे हे युनायटेड किंगडम, फ्रान्स, स्पेन या प्रदेशाकडे काय चाललेले आहेत, उष्णतेची वारे चाललेली आहेत. ओके, व दर दिवशी पहा यांच्याकडे उष्णता पूर्वी असायची का, तर बिलकुल असायची नाही. म्हणजे अगदीच हे कसे होते पहा,
तर हे टेम्परेट झोनमध्ये होते, ट्रॉपिकलमध्ये नसून ते टेम्परेट म्हणजे थंड छायेच्या प्रदेशामध्ये ते राहत असायचे. मग त्यांची जी घरं आहेत ना ती काचची घरं आहेत, म्हणजे UK असू द्या, फ्रान्स असू द्या, जर्मनी असू द्या. त्यामुळे पहा ब्रिटनचे जे काय म्हणू शकता, जे इंग्रज होते ते दारू वगैरे घेऊन आपल्या देशामध्ये त्यामुळे चालले होते. मद्य कशामुळे, तर नक्कीच पहा, ज्यावेळेस तुम्ही मद्य पिता ना त्यावेळेस तुमच्या ते डायरेक्टली रक्तामध्ये जातं व रक्त गरम करतं व तुमची जी त्वचा आहे ना ती गरम व्हायला लागते. ओके, त्वचा गरम झाल्यामुळे काय होतं पहा, तुम्हाला थंडी जास्त वाजत नाही, बरोबर. त्या कारणानिमित्त पहा, जे फॉरेन कंट्रीज आहेत किंवा जे वेस्टर्न कंट्रीज आहेत ना तिथं मद्याचं तिथं जास्त प्रमाण आहे. मद्य कन्झम्पशन करण्याचं ते जेवता उठता बसता वगैरे ते डायरेक्टली मद्य कन्झम्पशन करू शकतात. पण ते भारतात आल्यानंतर त्यांना ती सवय होती, त्यानिमित्ताने ते भारतीयांना पण तशा पद्धतीने मद्याची सवय लावून दिली पहा. पण तुम्ही जर त्यांच्या फॅमिलीमध्ये जर लंचसाठी वगैरे जर बसला तर ते डायरेक्टली टेबलवरतीच, डायनिंग टेबलवरतीच पहा ते काय म्हणू शकता, अल्कोहोलचं वगैरे ते पाण्यासारखं कन्झम्पशन करतील. पण भारतीय संस्कृती तशी नाही आहे, बरोबर. हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. व हे कशामुळे झालेलं आहे तर पहा, त्यांच्याकडे काय, इथे थंडी होती, त्यांचा जो प्रदेश आहे ना तो थंड हवामान प्रदेशामध्ये येतो, बरोबर आहे. पण आता झालेलं काय, हे सहारा जे डेझर्ट आहे, ओके, सहारा डेझर्टमधून उष्णतेची वारे वाहायला लागत आहेत, कारण सूर्य आता कुठं आहे, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये आहे. व सध्याला काय वाढलेलं आहे, ग्लोबल वॉर्मिंग वाढलेली आहे, बरोबर. ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालं काय पहा, तर याच्यापूर्वी इंग्रजांनी जे घरं बनवलेली होती, काचेची जी घरं बनवली होती, म्हणजे काचेची घरं बनवण्याचं एक कारण काय होतं, तर डायरेक्टली उष्णता जी आहे ती त्यांच्या घरात जायची. ओके, व पहा त्यांच्या देशामध्ये अगदी 0 कार्बन इमिशन या कारणांमुळे पहा, व अगदी तिथे कोळसा वगैरे जाळून लाईट तयार केली जात नाही, बरोबर आहे. त्यामुळे तिथं वीज बिल जे आहे ना ते खूप महाग आहे, वीज जी आहे ती खूप महाग आहे आपल्या देशापेक्षा, बरोबर. कारण आपण कोळसा पण जाळू शकतो, त्यानंतर अगदीच पहा सोलार पण बसवू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये चालू शकतात. पण त्यांच्या देशामध्ये तसं आहे का, नाही, त्यांना क्लीन एनर्जी पाहिजे, बरोबर. मग त्यामुळे पहा त्यांच्या देशामध्ये वीज खूप महाग आहे. मग अगदीच पहा त्यामुळे त्यांनी काचेची घरं वगैरे केली आहेत, की बाबा आपल्या घरामध्ये जर वीज पडलं, आपल्या घरामध्ये जर सूर्यकिरणं पडली तर ती सूर्यकिरणं आपल्या घरामध्येच तशा पद्धतीने टिकून राहावी यासाठी त्यांनी तशा पद्धतीने घरं पण बांधलेली आहेत. पण आता परिणाम कसा झालाय पहा, सहारा डेझर्ट करून येणारी जी उष्णता आहे ती त्यांच्या घराकडे येत आहे. व अगदीच सूरजदादा पण थोडासा गरम होत आहे. या कारणानिमित्त जे ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते आणखीन जास्त होत आहे, कारण ग्रीन हाऊस गॅसेस जे इफेक्ट आहे ना ते उष्णता वापस सोडत नाही आहेत. ओके, जर उष्णता आली ना तर ते पकडून ठेवत आहेत. यामुळे पहा त्यांचं जे तापमान आहे ना ते 40 डिग्री सेल्सिअस 41 डिग्री सेल्सिअस इथपर्यंत गेलेलं आहे. व याच्यापूर्वी कधीच गेलं नव्हतं, 1947च्या नंतर आत्ताच गेलं आहे 40-41 डिग्रीला. व तुम्हाला माहिती असेल, म्हणजे त्यांची त्वचा पण त्यासारखीच बनलेली आहे, म्हणजे थंड प्रदेशात राहत होते ना ते. मग अगदीच ते भारत देशामध्ये जशा पद्धतीने ते आल्यानंतर व्हायचे ना अगदी लाल बुंद, अगदी तशा पद्धतीने त्यांची सिच्युएशन आता सध्याला त्यांनी घर बसल्या तसे होत आहे. का, तर त्यांच्या घराचं स्ट्रक्चर आणि ग्लोबल वॉर्मिंग. मग याच कारणानिमित्त पहा, लवकरात लवकर आपण ग्लोबल वॉर्मिंगला टॅकल करण्यासाठी काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे. हे आता नक्कीच युरोपियन युनियनला समजलं असेल. कारण पहा, नक्कीच पहा, त्यांनी जरी क्लीन एनर्जी वापरत असतील, परंतु इथे जर आफ्रिकन कंट्रीज जर क्लीन एनर्जी वापरली नाही तर त्याचा काहीही फायदा त्यांना होणार नाही. मग याच कारणानिमित्त पहा, जे युनायटेड किंगडम आहे, त्यानंतर जर्मनी आहे, फ्रान्स आहे, मग यांना तिथे काय क्लायमेट चेंजबद्दल लवकरात लवकर पावले उचलावी लागतील. कारण पहा, ग्लोबल वॉर्मिंगचा किंवा क्लायमेट चेंजचा इफेक्ट फक्त एका देशाला नसून संपूर्ण जगाला त्याचा इफेक्ट पडणार आहे. मग याच कारणानिमित्त आय होप की जे लवकरात लवकर त्यांनी डेव्हलप्ड जे नेशन्स आहेत त्यांनी डेव्हलपिंग नेशन्सला पण तशा पद्धतीने मदत करतील. व जे टेक्नॉलॉजी आहे, त्यानंतर नवीन जे काय म्हणू शकतात तंत्रज्ञान वापरून, जसं पहा आता अगदी फ्रीज उघडल्यानंतर आपल्याला जे क्लोरोफ्लोरोकार्बन यायचं पूर्वी त्याला त्यांनी बंदी घातली. मग नक्कीच तशा पद्धतीने नवीन नवीन तिथे उपकरणं वगैरे जर आली तर ते नक्कीच डेव्हलपिंग नेशनसाठी पण ते बेटर असतील. मग पाहूयात, तर अशा पद्धतीने आता सध्याला हीट डोम झालेला आहे युरोपियन युनियनमध्ये, 40 ते 41 डिग्री सेल्सिअस इथं तापमान वाढलेलं आहे. मग नक्कीच पहा, त्यांनी क्लायमेट चेंजमध्ये चांगला सहकार्य करतील ही एक अपेक्षा आपण त्यांच्याकडून नक्कीच व्यक्त करतो. ओके, त्यानंतर पहा, अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपतं. एक चतुरंग मिनी मॅगझिन आहे लोकसत्ताचं, ते तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता, यामध्ये एक्सप्लेनेशन सारखं काहीच नाही आहे. नेक्स्ट पहा, द हिंदूमध्ये पहिली बातमी पहा, 164 डेट झालेली आहे तिथे, परंतु 589 जवळपास हा आकडा पोहोचलेला आहे व्हेनेझुएलाचा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 3 स्टेट क्लोज रँक्स ऑन तुंगभद्रा बेसिन. पहा, काल तुंगभद्रा रिव्हर बेसिनवरती जे धरण आहे त्याचं उद्घाटन 3 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. DK शिवकुमार, त्यानंतर चंद्रबाबू नायडू आणि काय म्हणू शकता रेवंत रेड्डी तेलंगणाचे चीफ मिनिस्टर, म्हणजे सगळ्या चीफ मिनिस्टरला वगैरे DK शिवकुमार यांनी काल कर्नाटकमध्ये बोलवलं होतं. म्हणजे ती न्यूज पाहून मला पण चांगलं वाटलं होतं की वा, म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्य करत आहेत. त्यानंतर नेक्स्ट पहा,
7 golden langurs released in Assam National Park after being rescued from wildlife traffickers. पहा गोल्डन लंगूर हे अगदीच फेवरेट आहे UPSCचा पण. आय थिंक यावर्षी कोणता विचारला होता प्राणी, म्हणजे भारतीय जो गोरिला टाईप आहे पहा तो विचारला होता, मला त्याचं नाव आठवत नाही आहे. पण हे जे चिंपांझी वगैरे आहेत ना, ह्यांना तुम्ही थोडंसं लक्षात ठेवायचं असतं, कारण ही UPSCचे फेवरेट असतात व हे कुठं कुठं सापडतात हे पण, म्हणजे आसाम, त्याच्यानंतर आपले नॉर्थ ईस्टर्न स्टेटमधील जे नॅशनल पार्क्स आहेत ना, ते प्लीज तुम्ही एकदा रेफर करूनच ठेवा, कारण परीक्षेला ती वारंवार विचारले जातात. ओके, त्यानिमित्ताने गोल्डन लंगूर कुठं आहे, तर नक्कीच आसाम नॅशनल पार्कमध्ये त्यांना सोडण्यात आलेलं आहे, आसाममधील नॅशनल पार्कमध्ये. ओके डन. त्याच्यानंतर पुढे पहा, आजचे एडिटोरियल दोन्ही महत्त्वाचे नाही आहेत. त्यानंतर एक संभाषण आलेलं आहे, ते पण गरजेचं नाही आहे. त्यानंतर टेक्स्ट अँड कंटेक्स्ट पेजवरती एक आर्टिकल आलेला आहे महत्त्वाचा, तो घेऊन आपण थांबूयात. अल्ट्रासाऊंड लॉजबद्दलचा आहे, म्हणजे अगदीच महिलांची ज्यावेळेस सोनोग्राफी वगैरे केली जाते किंवा अल्ट्रासाऊंडद्वारे जी सोनोग्राफी वगैरे केली जाते त्याबद्दलचा हा आर्टिकल आहे. तर पहा, अगदी ती जी सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड केलं जातं, ओके, त्यानुसार ना 1980च्या दशकामध्ये लिंग ओळख तिथं नक्की केली जायची यामार्फत, अल्ट्रासाऊंड मार्फत. ओके, म्हणजे हा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, जर मुलगी असेल तर लगेच तिथे पहा अबॉर्शन केलं जायचं. व नक्कीच या कारणानिमित्त पहा या कायद्यानुसार या संपूर्ण गोष्टींवरती बंदी आणण्यात आली, किंवा लिंग ओळख तिथं वगैरे करायची नाही. म्हणजे गर्भामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी आहे या ओळखीवर त्यांनी बंदी आणली व आता फक्त त्या बाळाची हेल्थ कशी आहे हे चेकअप केलं जातं अल्ट्रासाऊंडद्वारे. बरोबर आहे. मग हे काळाची गरज पण होती पहा. मग 1980 पासूनच हे चालू होतं की मुलगा आहे किंवा मुलगी आहे, कारण आपली सोसायटी आहे पहा पितृसत्ताक, त्यामुळे मुलाला इथं जास्त प्रेफर केलं जायचं. बरोबर आहे. मग आता 1980ला अशा पद्धतीने केसेस बाहेर येत होत्या. त्यानंतर 1994ला हा पहिला कायदा करण्यात आला पहा अल्ट्रासाऊंड बद्दलचा. त्या कायद्याचं नाव आहे इंडियाज प्री कॉन्सेप्शन अँड प्री नेटल डायग्नोस्टिक टेक्निक्स ॲक्ट 1994, PCPNDT हा कायदा आहे पहा 1994चा. या कायद्यानुसार त्यांनी काय म्हटलं, अल्ट्रासाऊंडची जी मशीन असते ना, ती खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला कोणाची परमिशन घ्यावी लागेल, जिल्हाधिकारी कार्यालयाची परमिशन घ्यावी लागेल, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ओके, यांची तुम्हाला पहिल्यांदा परमिशन घ्यावी लागेल. त्याच्यानंतर जो विक्रेता आहे, ती जी मशीन तुम्हाला विकणार आहे, तो पण तुमचं पूर्ण काय करेल पहा, व्हेरीफाय करेल. ओके, तुम्ही डॉक्टरच आहात का, किंवा तुमच्याकडे ती योग्य कॅपेबिलिटी आहे का ती मशीन हाताळण्याची, हे एक. त्याच्यानंतर तुमची नैतिकता तिथं नक्कीच चेक केली जाईल, किंवा तुम्ही याचा यूज कशा पद्धतीने कराल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय महत्त्वाचा इथं पॉईंट आहे पहा ह्या कायद्यामध्ये 1994च्या, की तुम्ही जी लोकेशन सांगितलं त्यांना त्या लोकेशनमध्येच ही मशीन तुम्हाला फिट करावी लागेल. त्या मशीनला कुठेही बाहेर घेऊन फिरता येणार नाही. जी लोकेशन सांगितलेली त्या लोकेशनवरच ही मशीन असेल, तुम्हाला कुठेही बाहेर त्या मशीनला घेऊन जाता येणार नाही. परत सांगितलं मी. ओके, तर असं म्हटल्यानंतर पहा आता याचा प्रॉब्लेम कुठे झालेला आहे, तर आपली जी ग्रामीण भागातील जी लोकसंख्या आहे ती 70% ग्रामीण भागात राहते पहा. ओके, म्हणजे आपल्या देशातील जी लोकसंख्या आहे ना ती 70% ग्रामीण भागात राहते. मग 70% ग्रामीण भागामध्ये राहिल्यानंतर आता अगदीच या 70% पैकी पहा आपण मोठामोठी जरी घेतलं 60% महिला ग्रामीण भागात राहतात. ओके, कारण पहा पुरुष 40% असतील ना, ग्रामीण भागातील जे पुरुष असतील 40% ते शहरी भागामध्ये येतात. परंतु त्यातल्या त्यात आता 60% पण हे खूप कमी झालं पहा. 80% तरी महिला आज देखील पहा ग्रामीण भागातच राहतात. बरोबर आहे. व पुरुष बाहेर येतात शहरामध्ये वगैरे येऊन ते रोजगाराच्या सोयीसुविधा वगैरे शोधण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु आपल्या महिलांना संधी मिळत नाही. किंवा आज देखील पहा अशा काही महिला असतील त्यांनी शहराकडे आलेच नाहीत, म्हणजे अगदीच पहा काहीतरी त्यांना झालं किंवा अगदीच आठवडी बाजारासाठीच वगैरे ते बाहेर पडतात. म्हणजे याचसाठी पहा पूर्वी यात्राची वगैरे संकल्पना होती पहा, की त्यांना काही हव्या असतील वस्तू वगैरे तर त्यासाठी ते तिथून शॉपिंग वगैरे करू शकतात. म्हणजे आजसारखं तिथं शॉपिंग वगैरे नावाची संकल्पना नव्हती, म्हणजे त्यांनी शहराचं कधी तोंडच पाहिलं नाही. अशा पद्धतीने पण काही महिला नक्की असतील पहा. बरोबर आहे. मग अगदीच 60 ते 80% महिला, आता मी हे मोठामाटी आकडा बोलतोय, परंतु इथं दिलेला आहे 70% आज ग्रामीण भागात लोकसंख्या राहते म्हणून. ओके, मग या 70% पैकी मी 80% असं म्हटलेलं आहे. या 70% पैकी की जे 80% महिला आहेत ना ते ग्रामीण भागामध्ये राहत आहेत. बरोबर. मग या 80% महिलांना पहा अगदीच वेळोवेळी हेल्थ चेकअप करणं काळाची गरज आहे. कारण याच्या पूर्वी पण मी बोललेलं आहे व आता पण बोलतोय की न्यूट्रिशनची खूप जास्त गरज असते महिलांना, परंतु आपल्याकडे जास्त लाड केला जातो पहा पुरुषांना. म्हणजे अगदी त्याला न्यूट्रिशनची गरज नसते तरी पण त्याला दिलं जातं, पण महिलांना जास्त न्यूट्रिशनची वगैरे तिथं गरज असते. कारण पहा महिलांची जी बॉडी आहे त्या बॉडीला अगदीच जास्त प्रमाणात तिथं ब्लड
बनवावं लागतं. त्यासोबतच पहा त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिनची पण कमतरता आढळते. पुरुषांच्या प्रमाणात महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आढळते. ओके, मग हे सर्व करत पहा आता बॉडीला सर्वाइव्ह पण करायचं असतं. मग या संपूर्ण कारणांमुळे पहा त्यांना न्यूट्रिशन डेफिसिट नक्कीच जास्त होतं. बरोबर आहे. मग न्यूट्रिशन डेफिसिट म्हटल्यानंतर पहा त्याचा कुठेतरी असर होतो. मग नक्कीच पहा ब्रेस्ट कॅन्सर किंवा सर्व्हायकल कॅन्सर वगैरे त्या तिथे गोष्टी चालू होतात. बरोबर आहे. मग याच कारणानिमित्त पहा सर्व्हायकल कॅन्सर असू द्यात किंवा जे ब्रेस्ट कॅन्सर असू द्यात त्यांना अल्ट्रासाऊंड करणं काळाची गरज आहे. मग यासाठी पहा त्यांनी एक आसाममधील केस स्टडी दिलेली आहे. तर एक 45 वर्षीय महिला होत्या, जानकी नाव त्यांचं दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे नेम चेंज आहे ऑब्व्हियसली, पण जानकी नावाची जी 45 वर्षीय महिला होती ना त्यांच्या दारावरती पहा एक हेल्थ शिबिर लागलेलं होतं. मग हेल्थ शिबिरमध्ये त्या जाऊन पहा व्हिजिटला गेल्या व त्यावेळेस आता अगदीच अल्ट्रासाऊंड मशीन तर पहा त्यांनी बाहेर घेऊन येऊ शकत नाहीत. बरोबर आहे. मग डॉक्टरला त्यांनी ज्यावेळेस हेल्थ चेकअपसाठी सांगितलं किंवा मग डॉक्टरला त्यांनी डॉक्टरनी ज्यावेळेस त्यांची हेल्थ चेकअप केली त्यावेळेस डॉक्टरांना त्यांच्या शरीरामध्ये थोड्याशा गाठी लक्षात आल्या. मग त्यावेळेस डॉक्टरांनी म्हटले की बा तुम्ही जावा शहरामध्ये व अल्ट्रासाऊंड तुम्ही एकदा करून घ्या, कारण तुम्हाला थोडं गाठी वगैरे दिसत आहेत. मग त्या महिलांना विचार काय आला की बाबा माझी तर जी गाठ आहे ना ती दुखत नाही व हे खूप दिवसापासून आहे मला गाठ, व ह्या गाठीने माझं काय हे होणार आहे. म्हणून त्यांनी काय केलं पहा, त्यांनी कुठेही त्याला हे करण्याचा प्रयत्न केला नाही व कोणत्याही डॉक्टरकडे वगैरे त्यांनी सल्ला वगैरे बिलकुल घेतला नाही. त्यांनी त्याला तसंच जाऊ दिले. मग पहा अगदीच 2 महिन्यानंतर त्यांचं तिथं निधन झालं ब्रेस्ट कॅन्सरमुळे. मग या केसमधून आपलं काय लक्षात येत आहे तर नक्कीच पहा आज देखील ग्रामीण भागामध्ये महिलांची जी हेल्थ आहे ना त्याला एकदम सेकंडरी किंवा एकदम टर्शरी किंवा एकदम पाठीमागचं बघितलं जातं, म्हणजे काही गरजेचं नाही आहे. ओके, चालत आहे ना महिला पूर्ण ते सर्व जे काही आहे ना, म्हणजे अगदी ताप जरी आली किंवा काही जरी झालं ना तर ते अंगावरती काढतात व तशाच पद्धतीने ते कामाला लागतात. मग हेच चुकीचं होत आहे पहा. त्यानंतर पहा ते फक्त लेकरांना जन्म घालतात व अगदी त्यांचं काम ते घरामध्ये चूल आणि मूल एवढंच काम करतात वगैरे, अशा पद्धतीनेच मानसिकता आज देखील पहा बहुतांश पुरुषांची मानसिकता आज देखील आहे. त्यानंतर पहा सोशल मीडिया, आता अगदी याबद्दल मी वारंवार बोलत असतो पण तरी पण एकदा तुम्ही डोस हे घेऊ शकता. पहा तुम्हाला माहिती असेल आज देखील पहा महिलांना आपण जे सोशल मीडियाचे रील्स वगैरे दाखवतो ना त्यामधून आपण तसंच दाखवण्याचा प्रयत्न करतो की महिला एकदम दुय्यम आहेत, त्यांना स्कूटी पण चालवता येत नाही. अशा पद्धतीची जी मानसिकता आहे ना त्याला आपलं खूप म्हणजे आपल्या सोसायटीवरती ना खूप काम करणं गरजेचं आहे पहा आपल्याला. त्यामुळे प्लीज ज्यावेळेस तुम्ही पॅरेंट्स होणार आहात तर ही जी संकुचित मानसिकता आहे ना ती सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या मुलाला अगदी सांगा किंवा मुलगा मुलगी एक समान आहेत व ही जी पॅरेंटिंग आहे ना ती आपल्या घरापासूनच चालू होणार आहे. ओके, मग त्यांना पण म्हणजे अगदी मुलींना जास्त तुम्ही प्राधान्य द्या, कारण न्यूट्रिशन त्यांना खूप गरजेचं आहे. मुलांना न्यूट्रिशनची जास्त तिथे बेसिकली गरज नाही आहे, परंतु तुम्ही अगदी मुलींचं जे बॉडी स्ट्रक्चर वगैरे जर पाहिलं ना तर मुलींना बॉडीसाठी त्यांना न्यूट्रिशनची वगैरे खूप गरज असते. बरोबर आहे. मग अगदीच ह्या संपूर्ण गोष्टींचा जर अभ्यास केला तर आता आपल्याकडे काय गोष्ट लक्षात आली तर पहा महिलांच्या आरोग्याची काळजी आता इथं सध्याला घेत नाही. मग सरकार काय करू शकेल पहा, तर सरकार काय करेल पहा, जसं दारोदारी शिबिर जातं ना अगदी त्याच पद्धतीने पहा जर दारोदारीच अल्ट्रासाऊंड मशीन जर गेली तर बेटर आहे ना. त्यानंतर पहा आज घडीला तुम्हाला माहिती असेल मार्केटमध्ये अल्ट्रासाऊंडच्या ज्या मशीन आहेत ना ते पोर्टेबल आलेले आहेत. यासोबतच अगदी आपल्या मोबाईल डिव्हाइसला पण त्या कनेक्ट होऊ शकतील अशा त्या मशीन आलेल्या आहेत. म्हणजे अगदी तुम्हाला अगदी ती फिरती तर मशीन असणारच आहे, परंतु तुम्हाला डायरेक्टली मोबाईलवरतीच ते दिसणार आहे की आपल्या बॉडीमध्ये काय कुठे समस्या वगैरे आहे का. व ते जर तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सला जर विचारलात ना तर ते अगदी चांगल्या पद्धतीने अचूकरित्या सांगू शकेल किंवा या व्यक्तींना अशा पद्धतीने कॅन्सरचे वगैरे इथं समस्या दिसू शकतात. मग नक्कीच पहा जर ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सने आपल्याला तसं जर तिथं सांगितलं की बा ह्या व्यक्तीला कॅन्सर वगैरे होऊ शकतो भविष्यामध्ये चालून, तर नक्कीच पहा आपण काय करू शकतो डॉक्टरांचा सल्ला घेऊन फर्स्ट स्टेजमध्येच पहा त्यांचं निदान आपण करू शकतो. आणि आता काय होतं पहा नक्कीच निधन तर तिथं होणार आहे. मग यासाठीच पहा आपले जे कायदे आहेत 1994चा जो PCP-NDT हा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये चेंजेस करावेत. व अगदी 1994ला पहा पोर्टेबल मशीन नव्हता, परंतु आता अल्ट्रासाऊंडच्या ज्या पोर्टेबल मशीन आल्या आहेत ना मग त्याला आपण नक्कीच इथं प्राधान्य देऊ शकतो. पहा आता पोर्टेबल मशीनवरती आपण कार्य नक्की करू शकतो ना. मग लेखकांचं तेच म्हणणं आहे किंवा आपण याला अमेंड करूयात, जे PCP-NDT जो कायदा आहे ना याला आपण अमेंड करूयात व पोर्टेबल ज्या अल्ट्रासाऊंड मशीन आहेत त्यांना आपण तिथं प्रस्थापित करूयात. पण आता परत त्याचा एक इम्पॅक्ट हा आहे पहा की जर हे पोर्टेबल मशीन जर झाल्या तर नक्कीच इथे परत सेक्स डिटर्मिनेशनच्या ते केसेस वगैरे वाढू शकतील. मग यासाठी थोडंसं कायद्यामध्ये कठोरता तर हवीच, परंतु ग्रामीण महिलांना पण तिथं सेवेची संधी मिळावी किंवा ग्रामीण महिलांना पण त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी यासाठी हे प्रयत्न करणं गरजेचे आहेत व हा कायदा बनवणं गरजेचं आहे असं इथं लेखकांचं बेसिकली म्हणणं आहे. व आय होप तुम्हाला हा आर्टिकल योग्यरित्या समजला असेल. त्यानंतर पहा हा जो मी आत्ता आर्टिकल तुम्हाला वाचून दाखवला किंवा एक्सप्लेन केलेला आहे नक्कीच याचं
इम्पॅक्ट तुम्ही ना वुमन एम्पॉवरमेंटबद्दल वगैरे जर एखादा एक्से आला किंवा एखादा जर आर्टिकल आला इंडियन सोसायटीबद्दलचा जर एखादा प्रश्न आला ना, तर तिथं पण तुम्ही हे कायदा लिहू शकता किंवा तुम्ही पण तिथे पण ना तुम्ही हे आर्टिकल नक्कीच लिहू शकता. कारण पहा, अगदी महिलांच्या इंटरेस्टसाठी आपण दुसरे पॉईंट नाही देऊ शकणार ना. मग पोर्टेबल मशीन जर प्रत्येकाच्या दारोदारी वगैरे जर गेली किंवा महिलांसाठी मदतीसाठी जर ही मशीन जर जात असेल तर ते खूप बेटर होईल. पहा, ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत ना त्यांना अर्ली डिटेक्शन होईल कॅन्सरचं वगैरे. मग नक्कीच तुम्ही या आर्टिकलचा उपयोग वेळोवेळी करू शकता. पहा, तर आता आपण इथे थांबूयात. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता. धन्यवाद.